तर आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम गुढीपाडवा सणावर सुद्धा झालेला आहे। सोलापुरातील वर्ल्ड फॉर वुमन या संघटनेच्या वतीनं गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक गुढी उभारून पाडवा सण साजरा केला गेलाय। गॅस तुटवड्यामुळे मिठाईऐवजी कोळसा वाटून सरकारचं लक्ष वेधलंय। या संदर्भात महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। पाहूयात। राज्यभरात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात जे आहे ते स्वागत करण्यात येत आहे। मात्र सोलापुरात जे आहे ते युद्धजन परिस्थितीमुळे जे आहेत गॅस सिलेंडर जी आहे ती प्रतिकात्मक जी आहे ती गुढी उभारण्यात आलेली आहे। पारंपरिक वेशभूषेत जे आहे ते महिला कुठेतरी वेगळ्या पद्धतीने जे आहे ते गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा सण साजरा करत आहेत। काय सांगाल मॅडम, आज आपण प्रतिकात्मक गॅस सिलेंडरची गुढी उभारली। सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि गुढी ह्याच्यासाठी उभी केलेली आहे आम्ही, कारण की अन्न हे मूलभूत गरज आहे माणसाची, आणि आज सिलेंडरच्या अभावी लोक घरात अन्न शिजवू शकत नाही आहेत। आणि त्याच्यामुळे प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करायला आम्ही सिलेंडरची गुढी उभी केलेली आहे की ह्याच्या पुढे आयुष्यात कधीही कुठलीही टंचाई आम्हाला सामोरी आम्ही जाऊ शकतो, आणि ते कोविड काळात आपण दाखवूनही दिलेली आहे। परंतु सिलेंडरचा तुटवडा, सिलेंडरची टंचाई ही भविष्यात कधी आयुष्यात कोणावर येऊ नये, आणि लवकरात लवकर ही युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती थांबावी त्याच्यासाठी। आणि सरकारला एक निवेदन आमचं असं आहे, हे काही आमचं आंदोलन नाही आहे, कारण सरकारसुद्धा काही करू शकत नाही आहे। सरकारलाही तुटवडा आहे, म्हणून तर आम्हाला तुटवडा निर्माण झालेला आहे। सरकारला एवढंच आमची विनवणी आहे की या परिस्थितीत जर आपण सुविधा देऊ शकत नसू तर फक्त गॅस दरवाढ ही थांबवावी, याच्या पुढे गॅस दरवाढ वाढू नये। सिलेंडरची खूप अडचण असल्यामुळे आज आम्ही गुढीपाडव्याचा पोळ्याचा सण आमचा चुलीवरच करणार आहोत, म्हणून कोळसा घेऊन आज आम्ही गुढीपाडव्यामध्ये एकमेकींना कोळसा वाटप करत आहोत। इथं काय सांगाल, आज कोळसा आहे आपल्या हातामध्ये, आज मोठा सण आहे। आत्ताच आमच्या विद्याताईंनी सांगितल्याप्रमाणे गॅस जे तुटवडा चालू आहे तो काही दिवसांनी अगर आम्हाला मिळाला नाही वेळेवर तर आम्हाला शेवटी कोळसाच हातात घ्यावा लागणार आहे। म्हणून शेवटी आम्हाला आज आम्ही कोळसा वाटतोय महिलांना की उद्याच्या तयारीसाठी आज आम्ही महिला सज्ज आहोत। पद्धतीने जे आहे ते युद्धजन परिस्थितीचा फटका जो आहे तो देशाच्या पारंपरिक सणावर देखील झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।